श्रीकृष्णांचे सौंदर्य किती अद्भुत आहे, नाही का? हो ना, अगदी खरं. ते पहा, त्यांच्या सौंदर्याने मोहित होऊन साक्षात कामदेव मदन देखील शुद्ध हरपले. तर सामान्य जनांची काय कथा? उठावे कामदेवजी, श्रीकृष्णांपुढे तुमचे बाण अगदीच निष्फळ ठरले. सखी, पाहिलंस का किती सुंदर विग्रह आहेत मदन मोहनांचे? हो ना, त्यांचे हे चरण कमळ सर्वांनाच आकर्षित करतात. अगं, त्यांचे सर्वच मधुर, त्यांचं बोलणं मधुर, त्यांचं हसणं मधुर, त्यांचं ते तिरकस कटाक्ष टाकणं देखील मधुर, त्यांचं बासुरी वाजवणं तर अतिशय मधुर. अगं सखी, त्यांची बासरी पाहिलीस का? त्यांच्या दोन्ही हातात त्यांनी ती अशी का धरली आहे बरं? तुला जाणून घ्यायचंय? मला पण खूप उत्सुकता आहे. ऐक तर मग. भगवान श्रीकृष्ण हे अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत. अगं, त्यांच्या इच्छेशिवाय साधं गवताचं पात देखील हलत नाही. भक्तांचे रक्षण करणारे, त्यांच्या हाकेला धावून येणारे हेच ते हरी. वृंदावनामध्ये एका लहानशा छोट्याशा लोण्याच्या गोळ्यासाठी ते गोपींसमोर नृत्य करतात. खरं तर त्यांना भूक आहे त्यांच्या भक्तांच्या प्रेमाची. चला तर पाहूयात ते रसराज श्रीकृष्ण हरी आपल्या भक्तांच्या प्रेमाचं कसं आस्वादन करतात. श्री श्री जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा महाराणी, श्री श्री राधा गोपीनाथ, श्री गौर निताय, गुरु परंपरा, श्रील प्रभुपाद तसेच समस्त भक्तगण यांच्या संतुष्टीकरिता इस्कॉन बारामती भक्तवृंद सहर्ष सादर करीत आहे एक लघु नाटिका, प्रेमाचा भुकेला हरी. प्रेमाचा भुकेला हरी. माझी शाल घेऊन पळतोस होय? बघ रे बाबा तुझ्या मुलांना. पुरुषोत्तमा, फारच लाडावून ठेवस तू त्यांना. मदन, आता तू घोडा बनायचा आणि मी तुझ्या पाठीवर बसणार. असं का? आता बसच तू. टबडक 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 टबडक. चल माझा घोडा. टबडक टब. आई, मला मदनने पाडलं. काय झालं बाळा? आई बघ, मदन दररोज असंच करतो. आजही त्याने मला पाडलं. काय चाललंय? दोघे इकडे या बरं. बाबा बाबा, आम्ही खेळत होतो. दोन वेळा हा मदन फिरला आणि आता मी त्याला म्हंटल तर घोडा बनायचं आणि तो तयारच होत नाही. आणि आता मी त्याच्या पाठीवर बसलो तर त्याने मला पाडलं. का रे मदन, तू पुन्हा खोड्या करतोस? नाही मैया, नाही. तो खोटं बोलतोय. आता फार झालं. काय करावं यांच्या खोडीपणाला? आता ऐका, तुम्ही दोघं जण स्नान संध्या करायला जा. मी
तुमच्यासाठी प्रसाद बनवते. मैया काय बनवणार? मक्खन मिश्री बनवू की कचोरी? दोन्ही. चला तर मग या लगेच स्नान संध्या करून पळा. हे गोविंद, हे कृष्ण. वृंदाय तुलसीदेव्या प्रियाय केशवसुच विष्णुभक्ती प्रदे देवी सत्यवत्ते नमो नमः. सांग सांग पुत्री, तुला काय वरदान हवंय? आता पळ बरं इथून. हरे कृष्णा, कोणी आहे का घरात? राधे राधे, यावे गोस्वामीजी, कृपया यावे. आमच्या घराला पवित्र करावे. आम्ही किती भाग्यशाली आहोत, आपले चरण आमच्या घराला लागले. अगं, ऐकलंस का? गोस्वामींकरता जल घेऊन ये बरं. मदन मदन, त्या फांदीवर. हा, जोरात हलव. पडलं. किती चांगलं. अरे, मुलांना काय दंगा चालवलाय? बाबा आमचं ठरलं होतं की आम्ही जांभळाचं झाड हलवणार आणि त्याची जी जांभळं पडतील ना ती आम्ही अर्धी अशी वाटून खाणार. पण मदन बघा ना, सगळे जांभळाची पिशवीच घेऊन बसलाय. इकडे ये मदन. काल देखील सुबल तुझ्याबद्दल तक्रार करत होता. तुला कळत कसं नाही रे की तू एका ब्राह्मणाचा मुलगा आहे. याचा अर्थ भांडण करायचे नाही, खोटाडेपणा तर नाहीच नाही, चोरी तर कधीच करायची नाही. बाबा, हे घ्या पाणी आणि शांत व्हा. थांब मदन, थांब. आता तुझी खोडच मोडते. ना मैया ना. चोबेजी, मी विचार करतोय की मला आपल्याशी काही बोलायचंय. जी गोस्वामीजी, सांगावे. आपलं काय म्हणणं आहे? चोबेजी, मी जेव्हा इकडे माधुकडे मागण्यासाठी येतो तेव्हा मी पाहतो की आपण मदन मोहनजींसोबत अतिशय सामान्य व्यवहार करत आहात. मला असं वाटते की ते आपले अधिष्ठाते, पूजनीय देव आहेत. पण तुमच्याकडे त्यांच्या पूजेसाठी काहीच औपचारिक विधिविधान दिसत नाही, ज्याप्रमाणे आपल्या भक्तिशास्त्रांमध्ये सांगितले आहे. हो, हे अगदी खरं आहे की तुमचं त्यांच्याप्रती प्रेम आहे. पण तरी पण मला असं वाटतं की त्यांच्या पूजेसाठी आपण काही औपचारिक विधिविधान व शिष्टाचार पालन करण्याची गरज आहे. मला आशा आहे की माझ्या अशा बोलण्याने आपल्याला वाईट वाटणार नाही. नाही गोस्वामीजी, आपण तर उच्च विद्वान आहात. आम्ही साधारण गृहस्थ. आम्ही आपल्याकडून शिष्टाचार शिकायला हवे. आपला आमच्यावर पूर्ण अधिकार आहे गोस्वामीजी. वास्तविकपणे आम्ही आपले खरंच खूप आभारी आहोत गोस्वामीजी. तुम्ही आम्हाला मदन मोहनांची पूजा विधी सांगितली आहे. आता आम्ही अगदी सावधानतेने त्यांचे पूजन करण्याचा प्रयत्न करू. अरे मदन, काय उड्या मारतोयस? म्हणजे माझे असे म्हणणे आहे मदनजी, कृपया असे करू नका. चोबेजी, कृपया मला क्षमा करा चोबेजी. अहो गोस्वामीजी, तुम्ही हे काय करत आहात? मी तुमचा शुद्ध भाव आणि मधुर सेवेला समजू शकलो नाही. क्षमा करा मला. काल भगवंत माझ्या स्वप्नात आले होते.
त्यांनी मला सांगितलं, सनातनजी पुरुषोत्तम चोबे माझे प्रिय भक्त आहेत. ते वात्सल्य भावनेने माझे पूजन करतात. आपल्या मुलाप्रमाणे ते माझ्याशी आदर करतात. मी त्यांची पूजा अनौपचारिक व्यवहारामुळे खूप आनंदात होतो. पण तुम्ही त्यांना नियम सांगून चोबे परिवार व माझे जे मधुर नाते होते त्याला बिघडवलं आहे. त्यामुळे मी खूप नाराज झालो आहे. कृपया मला क्षमा करा. मी मदन मोहन आणि तुमच्या नात्यातील गोडवा समजू शकलो नाही. माफ करा. असं नका बोलू हो गोस्वामीजी. तुम्ही तर आम्हाला अर्चना विधींचे योग्य ते ज्ञान दिले आहे. खरं तर मदन मोहनजी माझ्याही स्वप्नात आले होते. मला म्हणत होते की ते आता तुमच्या प्रेममयी सेवेचे आस्वादन करू इच्छितात. बहुधा मदन मोहनजी आमच्याकडे दुःखीच होते. त्यामुळे तुम्हाला तसं बोलण्याची बुद्धी त्यांनी दिली. यामुळे कृपया आपण यांचा स्वीकार करावा. मी पाहू शकतोय मदन मोहन तुमचे प्राण आहेत. तुमचा सर्वच परिवार त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करत आहे. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्याजवळ राहण्याचे ठराविक ठिकाणही नाही. मला संदेह आहे की मी त्यांची देखभाल कशी करू शकेल. परंतु जशी त्यांची इच्छा. बाबा धर्माला बदलला. मदन मग दादा असतो. मदन सनातनजी, आज तुम्ही माझ्यासाठी काय बनवत आहात? हे प्रभू, दरवेळेप्रमाणे माधुकरीतून मिळालेल्या पिठापासून बाटी बनवत आहे. बाटी आणि त्यासोबत अजून काय? त्यासोबत जमुना जल प्रभू. मी तुम्हाला अजून काय अर्पण करणार प्रभू? वृंदावनातील ही थंडी. ही शाल घ्या प्रभू. मी तुम्हाला काही विचारू का? हो हो प्रभू. काही काळापूर्वी तुम्ही वैभवशाली आरामदायी राजवाड्यात राहत होतात. दररोज मिष्ठान्न पंचपक्वान खायचा. आणि आता अशा परिस्थितीमध्ये या कठीण जमिनीवर झोपताना, ही गोठवणारी थंडी सहन करताना तुम्हाला त्रास नाही होत? अरविंद बंधू नंदिनी, या यमुनेच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा तो सुंदर आवाज ऐकणे मला अत्यंत आनंद होत आहे प्रभू. वृंदावनातील ही ब्रजरज, तो प्रेम स्पर्श, या कल्पवृक्षांच्या छत्रछायेमध्ये निवास करणे यासारखे दुसरे भाग्य नाही प्रभू. जगातील संपूर्ण सोने, हिरे, माणिक, जवाहर एकत्रित केले तरीही येथील ब्रजाच्या एका कणाचीही ते बरोबरी करू शकत नाही. इतकी ती अधिक मौल्यवान आहे. नित्य लीला, नित्यधाम, येथील सर्व काही अद्वितीय आहे प्रभू, अद्वितीय आहे. सनातनजी, हे पहा. हे कृष्ण प्रभू, कृपया या बाटीचा स्वीकार करावा. तुम्हाला खाल्लं तर नाही ना? नाही प्रभू. सनातनजी, मी दररोज तुम्ही या दिलेल्या बाटींचा आनंद घेतो. पण काय प्रभू? या बाटींसोबत थोडंसं मीठ मिळेल का? प्रभू, मी तुमचा नित्य सेवक आहे. मी तुमची उच्च सेवा करू शकत नाही. प्रभू, आज तुम्ही मला मीठ मागत आहात, उद्या मिठाई मागू शकता. जर पूर्ण दिवस तुमच्याकरिता माधुकरी मागण्यात आणि स्वयंपाक बनवण्यात घालवला तर
भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य साहित्याचे लिखाण मी कसे पूर्ण करणार आणि ते कधी पूर्ण होणार प्रभू? म्हणून हे माझे स्वामी, कृपया याचाच स्वीकार करावा. आणि जर तुम्हाला अधिक हवे असेल तर तशी स्वतःची व्यवस्था स्वतः करावी. तर तेजमल, आपण आग्र्यापासून किती दूर आहोत? कपूरजी, असं वाटतंय आपण 3-4 तासामध्येच आग्र्याला पोहोचू. होय, आपल्याला बाजारपेठ उघडण्याआधीच आग्र्याला पोहोचायला हवे. खरेदीदार त्यांच्या साप्ताहिक खरेदीसाठी येतच असणार. आपण आपल्या मालाला अधिक सुंदररित्या व अधिक आकर्षकरित्या प्रस्तुत करायला हवे. त्याने भावही तसा अधिकच मिळेल, नाही का? अगदी बरोबर. अरे आपली ना कठीण अशा धडकत बसली गेली. हे भगवंता, हे नुकसान पेलणे शक्य नाही. त्वरा करा. काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. शेर सिंग, चला दोरखंड घ्या. जी सरकार. मी त्वरित किनाऱ्यावर जाऊन काही व्यक्तींचा शोध घेतो जे आपल्याला या संकटातून सोडवू शकतील. ठीक आहे कपूरजी. अरे मुलांना माझी मदत करा. कोणीतरी माझी मदत करा. मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे. मदत करा माझी. आम्ही तर एवढे छोटे मुलं आहोत. आम्ही तुमची काय मदत करणार? पण कोणीतरी माझी मदत करू शकेल असे आहेत का कोणी? हे वृंदावन आहे, वृंदावन. इथे घाबरायचं नाही. ते पहा, द्वादश आदित्य टीलेवर एक महान संत राहतात. त्यांचे नाव सनातन गोस्वामी आहे. तुम्ही त्यांच्याकडे का बरं नाही जात? भज गौरांगो कह गौरांगो लह गौरांगेर नाम रे. हे जना गौरांगो भजे से हमार प्राण रे. बाबाजी, मी कृष्णदास कपूर. मी मुलतानचा व्यापारी आहे बाबाजी. मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे बाबाजी. माझी मदत करा, कृपया माझी मदत करा. उठावे. संकट? कोणते संकट? बाबाजी माझे व्यापारी जहाज खडकांमध्ये रुटले आहे बाबाजी. फसले आहे. मला भीती वाटत आहे. ते बुडून गेले तर माझे खूप मोठे नुकसान होईल बाबाजी. या जगाचा स्वभावच आहे हा. पदम पदम यत विपदा. काहीही पूर्वसूचना न देता संकटही येणारच. ते अगदी खरेच आहे बाबाजी. पण अशा स्थितीत मी काय करू शकतो? तुम्ही काही करू शकत नाही. परंतु तुम्ही जे करू शकत नाही ते भगवान श्रीकृष्ण करू शकतात. म्हणून माझी अशी विनंती आहे, अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे भगवंतांकडे प्रार्थना करा. त्यांच्या मदतीची याचना करा. अरे, हा तर तोच मुलगा आहे ज्याला मी खेळताना पाहिले. कृष्णदास, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे, जे चर अचर भूत भविष्य या सर्वांचे नियंत्रक आहेत. सर्व काही यांच्याच इच्छेने घडते. मी तुम्हाला अशा एकाकी जागी भेटणं एवढे अनपेक्षितपणे. हे भगवंता, किती दयाळू आहात तुम्ही. परमेश्वरा, माझे जहाज खडकांमध्ये फसले आहे. कृपया माझे रक्षण करा. मी तुम्हाला वचन देतो, जर माझे जहाज सुरक्षितपणे बाहेर निघाले गेले व त्यातील सर्व माल विकला गेला तर मी माझा पूर्ण नफा तुमच्या संतुष्टीकरिता अर्पण करेल. भगवंता, तुमच्या संतुष्टीकरिता अर्पण करेल. कपूरजी, चमत्कार झाला. चमत्कार. आपली जहाज बुडण्यापासून वाचली.
आणि सर्व माल सुरक्षित आहे. चमत्कार, चमत्कार, किती अद्भुत, किती अद्भुत. धन्यवाद बाबाजी, धन्यवाद. ही तर सर्व मदन मोहनजींची कृपा आहे. मी तर त्यांचा एक साधारण सेवक आहे. पण बाबाजी, तुम्ही माझे जीवन, माझे सर्वस्व, सर्व संपत्ती वाचवली आहे. मी याची परतफेड कशी करू शकतो? सांगा बाबाजी, सांगा. तुमची कोणती सेवा मी करू शकतो बाबाजी? सेवा, माझी सेवा? कृष्णदास, खरं तर राजवाडे या जगातील वैभव, समृद्धी, सुविधा माझ्यासाठी भूतकाळ आहे. मला स्वतःसाठी काहीही नको. पण तुम्ही पाहू शकता, आपले मदन मोहन या झाडाखाली उभे आहेत. अतिशय तीव्र उन्हाळ्यात, कडाक्याच्या थंडीत त्यांना थांबावे लागत आहे. जर तुमची खरंच इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी सुंदर भव्य मंदिराची उभारणी करू शकता, ज्या ठिकाणी सर्वजण त्यांची पूजा करू शकतील, त्यांना सेवा अर्पण करू शकतील. हे भगवंता, माझ्या जीवनाचे जहाज या जगाच्या दलदलीमध्ये रुतले होते, फसले होते. भगवंता, आज मी तुम्हाला शरण आलो आहे. भगवंता, मी आज तुम्हाला वचन देतो, याच ठिकाणी, याच द्वादश आदित्य टिलेवर, या पवित्र यमुनेच्या किनाऱ्यालगत मी तुमच्या संतुष्टीकरिता, तुमच्या आनंदाकरिता एका भव्य मंदिराची उभारणी करेन, जे या वृंदावनाचे प्रतीक बनेल. भगवंता, या वृंदावनाचे प्रतीक बनेल. सनातनजी, हे पहा, मी काय आणलंय. काय? हे तर मीठ आहे. ओळखा पाहू, कुठून आणलंय? म्हणजे त्या जहाजावरचं मीठ घेतलं की काय? हे मदन मोहनजी, तुम्ही आणि तुमच्या लीला अचिंत्य आहेत. हरे कृष्ण. अशा प्रकारे श्री राधा मदन मोहनजी यांच्याकरिता वृंदावनामध्ये अतिशय भव्य, दिव्य, सुंदर अशा मंदिराची उभारणी करण्यात आली. 15वे शतक आणि 16वे शतक गौरमंडलामध्ये भक्ती आंदोलनाकरिता अगदी सुवर्ण काळ होता. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याने, शरद गोस्वामींच्या दिव्य कार्यामुळे सर्व वैष्णव जनांमध्ये आनंद निर्माण झाला होता. परंतु या वैभवाला काळाची नजर लागली. 16व्या शतकाच्या अंतिम दशकात, 17व्या शतकात क्रूर कर्मा औरंगजेबाने असंख्य हिंदूंची कत्तल केली, अनेक मंदिरे जमीनदोस्त केली. अशा भयावह परिस्थितीमध्ये भक्तांनी अतिशय गुप्तपणे वृंदावनातील प्रमुख विग्रह मदन मोहनजी, श्री गोविंद देवजी, श्री गोपीनाथजी यांना आणि इतर विग्रहांना जयपूर, राजस्थान या ठिकाणी हलवले, ज्या भूमीवर अतिशय शूर, निर्भय राजपूत राजे राज्य करीत होते. मुघल आक्रमणाविरुद्ध महान राजपूतांनी युद्ध करण्याचे ठरवले आणि रक्ताचे पाट वाहिले गेले. धरणी कंप पडू लागली. या भयानक परिस्थितीने सर्वत्र हाहाकार माजला. तरी देखील शूर राजपूतांनी मुघल आक्रमणाविरुद्ध निकराने झुंज देणे चालूच ठेवले. ये हिंदुस्तानी राजा अपने आप को क्या समझते हैं? आने दो उनको, एक एक की खबर लूंगा मैं. चल आगे. अब सारे हिंदुस्तानी राजा के पास सिर्फ 2 विकल्प है, या तो मेरे अपना के सामने झुको, नहीं तो मरने के लिए तैयार हो जाओ. खऱ्या राजपूताचे मस्तक सदैव त्याच्या मातृभूमीच्या धुळेने जमलेले असते. ते झुकते फक्त आणि फक्त त्यांच्या माता पित्यांपुढे, त्यांच्या राजापुढे आणि केवळ त्यांच्या इष्टदेवतेपुढे, इतर कोणापुढेही नाही. जल्द ही मुगल सल्तनत का परचम पूरे हिंदुस्तान पर लहराएगा. सभी और हमारा ही राज होगा.
जी हुजूर. राजकुमारीचे ते भावपूर्ण पूजन पहा राणीसा. मदन मोहनांप्रती तिचं ते निष्पाप प्रेम, किती अंतःकरणपूर्वक करत आहे ती त्यांची सेवा. होय राणाजी, खरंच. राणाजी, कित्येक वर्षांपासून मी तुम्हाला पाहत आहे. तुमचे हे दानशूर व्यक्तिमत्व नेहमीच तुम्ही गायींचे, रत्नांचे, माणकांचे, जग जवाहरांचे, जमिनींचे दान करत आलेला आहात. गोरगरिबांना, ब्राह्मणांना, गरजूंना नेहमीच तुम्ही देतच आलेला आहात. याच हाताने तुम्ही शस्त्र चालवता, जे हात गोरगरिबांना खाऊ घालण्यात कधीही थकतच नाही. अनेक वर्षांपासून मीही तुम्हाला पाहतोय राणीसा. तुम्ही जेव्हा असं अगदी बुद्धिमत्तापूर्ण संभाषण करता तेव्हा काही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची असते. होय नानाजी, होय. आता याच हाताने अतिशय कठीण वाटणारे दान तुम्हाला द्यायचे आहे. कठीण वाटणारे दान? ते कोणते? कन्यादान राणाजी, कन्यादान. कन्यादान? राणाजी, तुमच्या अतिशय सुशील लाडक्या कन्येकरिता अनुरूप असा राजकुमार पाहायला हवा. आपली सुंदर रूपकुवर म्हणजे आपल्या जीवनाच्या बगीच्यातील सदैव सुगंधित असणारे पुष्पच आहे, नाही का? महाराज, तुमच्या आपल्या कन्येप्रतीच्या भावना मी समजू शकते, परंतु त्याला आता आवर घालावी लागेल. काल मी जेव्हा तिला पाहिले, स्वतःच्या सुकुमार हातांनी तिने मिठाई बनवली होती, खास गोविंदजींकरिता. माझ्या मनात विचार आला की आपली ही सुंदर हिरकणी
कोणत्या अंगठीची शोभा वाढवणार आहे? मला देखील खूप उत्सुकता आहे. किती भाग्यशाली असेल तो राजकुमार ज्याला अशी कृष्ण भक्त वैष्णवी पत्नी म्हणून प्राप्त होणार आहे. राणीसा, तुम्हाला अतिशय आनंद वाटेल हे ऐकून. अगदी काही वेळापूर्वीच आपल्या चिडावनजींनी माहिती दिली आहे की करौलीचे राजपुरोहित महाराज गोपाल सिंग यांच्याकडून लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले आहेत. खरंच ही तर अतिशय शुभ वार्ता आहे. हे ऐकून खूप आनंद वाटतोय राणाजी. ही तर केवळ मदन मोहनजींचीच कृपा आहे आपल्या कुटुंबावर. आता आपण रूप कुंवरला विचारूया की या प्रस्तावाबद्दल तिचं काय मत आहे. खमा बनू दाजीराज. गडी खम्मा. प्रणाम राणीमा. आशीर्वाद रूप कुंवर. हे घ्या श्री मदन मोहनजींचा प्रसाद आणि हे आहे माझ्या मदन मोहनांच्या चरणांवरचे तुलसी पत्र. कृपया याचाही स्वीकार करावा. माझे मदन मोहन? मला तर वाटले होते की ते आपले मदन मोहन आहेत. दाजीराज, तुम्ही राजा आहात. तुम्हाला संपूर्ण प्रजेचा विचार करावा लागतो. पण माझ्यासाठी माझे मदन मोहनच सर्वस्व आहेत. त्यांच्या सेवेविना जगण्याची कल्पना सुद्धा मी कधी करू शकणार नाही. पण काही कालावधीनंतर तुझा विवाह होईल. विवाहानंतर तुझे पतीच तुझे सर्वेश्वर असणार. ज्या भक्तिभावनेने प्रेमाने तू मदन मोहनांची सेवा करीत आहेस, अगदी त्याचप्रमाणे तुला तुझ्या पतीची सेवा करावी लागणार. करौलीच्या महाराजांनी त्यांचा राजपुत्र गोपाल सिंग यांच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांच्या राजपुरोहितांकरवी पाठवला आहे. मला याच गोष्टीचे भय होते राणीमा. तुम्हाला माहित आहे मी माझे मन, हृदय सर्वस्व श्री मदन मोहनजींना अर्पण केलेलं आहे. येथील एका अशाश्वत हेतूसाठी मी माझे आणि श्री मदन मोहनांचे शाश्वत असे नाते का बरे सोडू? रूप कुंवर, श्रीकृष्णांनी देखील या जगात असताना विवाह परंपरेचा स्वीकार करून तिचा सन्मान केला होता. हो, मला माहित आहे. तुम्ही जे काही सांगत आहात ते सत्य आहे. मला स्वतःला देखील आपल्या परंपरेचा व प्रथेचा आदर करायचा आहे. मी तो करत देखील आहे. पण माझी एक अट आहे. अट? हो, मी माझ्या मदन मोहनजींच्या सेवेशिवाय राहूच शकणार नाही. माझी एकच अट आहे की विवाहानंतर मी जेथे कोठे जाईन श्री मदन मोहनजींना माझ्या सोबत नेईन. काय? मदन मोहनजींना घेऊन जाणार? रूप कुंवर, तू हे लक्षात घ्यायला हवेस की जयपूर? हा माझा अंतिम निर्णय आहे. ऐक माझ्या बाळा. थांबा महाराणी. ठीक आहे, तर माझी देखील एक अट आहे. जयपूरच्या निष्णात शिल्पकारांकडून श्री मदन मोहनजींच्या प्रतिकृती बनवून घेण्यात येतील. रूप कुंवर, तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात येईल. जर तू केवळ स्पर्शाने मदन मोहनजींच्या मूळ विग्रहाला ओळखू शकलीस तर मग तुझी इच्छा पूर्ण करण्यात येईल.
मोहनजींना निरोप पाठवतो की त्यांच्या भव्य महालामध्ये मदन मोहनजींकरिता अतिशय सुंदर असे मंदिर बांधावे, ज्या ठिकाणी तुला तुझ्या मदन मोहनजींची सेवा करता येईल. तू हेही लक्षात घे बाळा की जयपूरचे सर्वात मौल्यवान रत्न तू तुझ्या सोबत घेऊन जात आहे. मदन मोहन म्हणजे जयपूरचा आत्माच आहे. जयताम सुरतो पंगो मम मंदमतेर गती मत्सर्वस्व पदाम्भोजो राधा मदन मोहनो राधा मदन मोहनो राधा मदन मोहनो राधा मदन मोहन की जय. राधा मदन